पाहतात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. मकर संक्रांतीचा सण साजरा होतोय. मंगळवेढा बाजारात लगबग. महिला वर्गामध्ये मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व असतं. या निमित्तानं काही महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी 5, 7, 11, 21 याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्याचा कार्यक्रम ठेवतात. वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणं. अनेक घरातील महिला संक्रांतीच्या निमित्तानं घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देत असतात. संक्रांतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी सध्या मंगळवेढ्याची बाजारपेठ सजली आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी सध्या बाजारपेठेमध्ये महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसतायत. बाजारात विशेषतः म्हणजे नववधू आणि मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. पारंपरिक हार, कानातले, बाजूबंद, गळ्यातल्या सोबत बांगड्या, पाटल्या, तोडे यामध्ये वेगळेपण दिसून येते. लहान मुलांच्या दागिन्यांमध्ये बासरी, मुकुट यासह हातातली वाळी, कडे, गळ्यातले हारही उपलब्ध होते. संक्रांतीला विशेष मान असणारे हलव्याचे दागिने, तिळगुळ, वाण म्हणून वाटण्यासाठी गृहोपयोगी वस्तू यांच्या खरेदीला महिलांचं प्राधान्य होतं. बाजारात तिळाची रेवडी, गुलाबी रेवडी, लाडू, तिळवडी, चिक्की, पांढरे साखरेचे तिळगुळ यांना जास्त मागणी असते. संक्रांतीला जसे तिळगुळाचे महत्त्व आहे तसेच खणाचा वसा देखील महत्त्वाचा. संक्रांतीला महिला खणाचा वसा घेऊन मंदिरात जातात. तिळगुळ, गाजर, हरभरा, बोर, ऊस, धान्याचे कणीस, एखादे फळ यांचा महिला खण तयार करतात. खणाचा वसा तयार करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य देखील महिलांनी खरेदी केलंय. खणांच्या 5 नगांना 90 ते 100 रुपये तर आकाराने लहान असलेल्या बोळक्यांच्या 5 नगांना 50 ते 60 रुपये दर होता. अशी माहिती आमचे प्रतिनिधी सुनील भुसे यांनी दिली आहे. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.